नमस्कार, शुभ गुरुवार. भाजी निवडत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा विषय असं काही घशाचा अजून त्रास चालूच आहे. असं काही खास आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवा. म्हणजे ना, आता पारूचं सिरियल बघत होते, तर ती असते खेडेगावातली आणि नंतर ना लास्टला मी उपाय पण सांगणार आहे ह्याचं. आता चातुर्मास चालू आहे ना, काय करायचं पूजा, तर ते पण सांगणार आहे. मग ती काय खेडेगावातली असती. जेव्हा जाहिरातीतलं लग्न तिला करावं लागतं, तर ते तिच्या मनावर बिंब होतं. ते जसं सगळं जसं तसं लग्न असतं तसंच असतं पुढे. त्यामुळे ती त्याला खरं लग्न मानते. पण तुम्हाला खरं सांगू, माझी एकच मैत्रीण मला अशा खेडेगावातली भेटली होती. ती निरागस दिसत होती आणि संस्कारी, म्हणजे तसं बाकी सगळे संस्कारी असं म्हणायचं नाही, पण ती खूप भावूक, आई वडिलांना समजून घेणारी आणि बैठकीला जाणारी होती. खूप शांत सज्जन वाटायची ती मैत्रीण. आणि आहे पण लग्न झालं. पण आता पण ज्या काही अजूनही मैत्रिणी भेटल्या त्या उलट खेडेगावातल्या जे असं म्हणजे बाहेर कामाला पाठवायला आले तर आई वडील, मला शहरात राहून जेवढं अक्कल नव्हतं ना तेवढं त्या मुलींना अक्कल होतं असं म्हणायला हरकत नाही. सगळं काही समजूतदारपणा, म्हणजे जे काही गोष्टी माहिती असायला पाहिजे होतं ते सगळं लग्नाच्या आधी माहिती होतं. सगळ्या अशा आता मुली हुशार व्हायला लागले. तर आणि हे सिरियल दाखवलं ते पारू त्याच्यामध्ये खूपच म्हणजे तिला आईचं प्रेम मिळालं नाही आणि वडील परगावी होते, इथे मुंबईमध्ये राहत होते कामानिमित्त, त्यामुळेच ती असे झाली असेल असं म्हणायला हरकत नाही. आई वडिलांनी ज्या वेळात ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजे ते सांगितल्याच पाहिजे, नाहीतर मुलींवर कसं परिणाम होतं. आता पोटापाण्यासाठी काम करतात खूप जण, सिरियल मधले सगळेजण असं मानण्यात असतातच असं नाही काही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की त्या सिरियल मध्ये किंवा असे पिक्चर मध्ये काम करणारे त्यांच्याच ह्याच्यामध्ये शेड्यूल मध्ये ते लग्न ठरवलेले आहेत. म्हणजे हिरो हिरोईनलाच पिक्चर मध्ये ते बघितलेली आहे. आता अशोक सराफची बायको पण निवेदिता सराफ, म्हणजे असे ठरलेले आहेत त्यांच्या. पण हे असं त्यांनी खरं लग्न केले असतील नंतर ना त्याच पिक्चरला असं मानून खरं नवरा बायको असं मी नाही ऐकले. असो, पण ज्या वेळेस जी गोष्ट समजायला पाहिजे ती समजायलाच पाहिजे. आणि एका गोष्टीचं एक खरं आहे, जेव्हा जीवनामध्ये आपण काही गोष्टी समजून घेत असतो तेव्हा एक स्त्रीच आपल्याला त्या गोष्टी समजावून सांगू शकते. ज्या वेळेत आपल्याला जे आपल्यामध्ये बदल होत असतं प्रत्येक वेळेस एक स्त्रीचं भावना तिने सांगू शकते आपल्याला काय होत असतं. तर मला असं वाटतं, तर वडील आई होऊ शकते किंवा वडीलही होऊ शकते, पण एक स्त्री कसं समजावून सांगू शकते त्या पुरुषाला कळणार नाही आपल्याला काय होत आहे ज्या वेळात ते, असं मला वाटतं. कितीही प्रेम करणारं बाप असू दे आपला, पण आपल्याला ज्या वेळात जे काही त्रास होत आहे ती बाई समजावून सांगू शकते. आणि काय झालं ऍक्च्युली, जर आहे ना आमच्या घरापाशी ना, तर ते असं प्रकरण घडलं होतं की तिला सगळं काही मुलीच्या भावना होत आहेत, पण ती अजून कॉलेजला चालली, तर ती अजून मोठी होईना, तर तुम्ही दवाखाना दाखवायला पाहिजे. म्हणजे आता मी काल मीटिंगला गेले ते दवाखान्यात, तर
18 वर्ष झालं की लगेच तिचं लग्न ठरवलं. 12वी झालं की लगेच लग्न झालं. पण म्हणजे अशा काही अजून सुद्धा समाज आहेत, वातावरण आहे, लवकर लग्न लावून टाकतात. पण आणि इतकं लाडवून ठेवायला की एका ठिकाणी की आई वडिलांना समजून घ्यायचं नाही की मुलगी ज्या वेळेत जे व्हायचं ते होत नाहीये का, आई वडीलच मुद्दामून करत आहे का मुलगीच काय, म्हणजे मुलीच चुकत नसेल असं मला वाटतं. कारण की जबाबदारी आई वडिलांची आहे आणि त्या आईने तर त्या मुलीला समजावून घेतलं पाहिजे. बरं, चातुर्मास सांगायचं म्हणजे तर सकाळ सकाळ आपण विष्णू सहस्त्रनाम लावू शकतो, श्रीहरी विष्णूंचं, कारण 4 महिने झोपलेले असतात असं ऐकलेली आहे मी. तर खूप अशा वेळेस निगेटिव्हिटी येते, म्हणजे तर त्यांना आपण जाग करायचं नाही, आपलं पॉझिटिव्हिटीच ठेवायचं चांगलं. आज उशीर उठल्यामुळे सगळं कामं राहिलेले आहेत. म्हणजे मी त्या वाईटाला मी होकार दिले, म्हणजे सकाळी कळलं की शाळा सुट्टी आहे तर मी झोपून टाकले आणि त्यामुळे मला आता भोगावं लागतंय. म्हणजे पुढचे कामं सगळे उशिरा होत आहे. म्हणजे माझी चूक मी मान्य करते. लगेचच आपल्याला झोप म्हणलं की आपण झोपलो तर चूक झालेली आहे. तर मग उशीर झालं सगळं काम, पण अजून अर्धे कामं उरले. स्वयंपाक पण करायचंय. यांचं गाडी वगैरे बंद पडलं होतं म्हणे सकाळी. पाऊस आत्ता जरा थांबलाय. मी दरवाजा उघडून बघितलंय. खूपच 3 दिवस 4 दिवस झालं पडत आहे खूप पाऊस. वातावरण खूपच भयानक दिसलं पुण्याचं. पण असो. आणि 1000 विष्णूंचे नावं वाचायचं. आणि तुम्हाला विष्णूंचा अजून काही सेवा असेल तर तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनाम लावा आणि तेवढंच विष्णूंचे 1000 नाव, किंवा दररोज आपण एक मास नामस्मरण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. लेकर येते तर आता ट्युशनवर आलेले आहेत. तर व्हिडिओला एक लाईक करा, विसरू चॅनल पर्यंत सबस्क्राईब करा. दीदी गायत्री खाली बघत जरा. गायत्री व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ चांगली देते आमच्या खूप पुढे सेवा करून घ्या. मला सुखी समाधानी आरोग्य पण चांगलं छोटं तुमची नमाज पण ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.